नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिजित क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सध्या न्यूज चॅनलवर, इतरत्र युट्यूबवर, सगळ्या सोशल साईटवर बघतोय की फिल्म ऍक्टर विद्या बालन हिने अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅनने तिचं वजन कसं कमी केलं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन विषयी माहिती बघणार आहोत. तर अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन बघण्याच्या अगोदर आपण बघूयात की इन्फ्लामेशन म्हणजे काय. इन्फ्लामेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये सूजन किंवा वेदना, याला इन्फ्लामेशन म्हणतो. तर आपलं जर वजन कशामुळे वाढतंय, तर ते आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन झालंय, तर त्या इन्फ्लामेशन मुळे वाढतंय, असं ह्या डाएट प्लॅनचं म्हणणं आहे. तर आपण हा जर प्लॅन फॉलो केला तर आपण विदाउट जिम, विदाउट व्यायाम आपण आपलं वजन कमी करू शकतो. तर याच्यामध्ये आपण मेन टार्गेट असतं या डाएट प्लॅन मध्ये की इन्फ्लामेशन म्हणजे सूजन कमी करणं आपल्या शरीरामध्ये. तर आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन होण्याची कारण काय आहेत, तर पुअर डाएट म्हणजे आपली डाएट व्यवस्थित नसणे, वेळेवर डाएट न घेणं. पुअर हेल्थ, आपली प्रकृती व्यवस्थित नसतं. त्यानंतर आपण शुगरी फूड म्हणजे ज्यामध्ये जास्त साखर आहे ते फूड खाणं, ऑइली फॅटी फूड याचं सेवन जास्त करणं, या गोष्टी आपली स्वेलिंग वाढवतात, आपलं इन्फ्लमेशन वाढवत असतात. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एके जागी जास्त काळ बसून राहणं. ऑफिस वर्कर्स असतील, काही डॉक्टर्स असतील की जे एका ठिकाणी जास्त वेळ बसून काम करतायत, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, त्यांच्यामध्ये इन्फ्लामेशन वाढण्याचे चान्सेस असतात. झोप व्यवस्थित न घेणे, कमीत कमी 6 ते 8 तासाची झोप जर तुमची होत नसेल तर त्यामुळे सुद्धा तुमचं वजन वाढू शकतं, तुमचं इन्फ्लामेशन वाढू शकतं. त्यानंतर स्ट्रेस, आपण आपल्या धावपळीच्या युगामध्ये अनेक जणांना स्ट्रेस, ताण तणाव आहे, त्याच्यामुळे सुद्धा इन्फ्लामेशन वाढू शकतं. आणि डिहायड्रेशन, पुरेसं पाणी जर आपण पित नसू तर त्यामुळे सुद्धा हे इन्फ्लामेशन वाढू शकतं. त्यामुळे आपण किमान 8 ते 12 ग्लास पाणी दररोज पिलं पाहिजे. तर आता आपण येऊयात ह्या डाएट प्लॅन कडे. अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन, ह्या डाएट प्लॅनने आपण विद्या बालनला बघत असू, काही चित्रपटामध्ये तिचं वजन खूप वाढलेलं होतं, काही मध्ये तिने कंट्रोल केलं होतं, ती खूप एक्सरसाइज करायची, कमी करायची, पण त्यानंतर देखील ती तिचं वजन मेंटेन ठेवू शकत नव्हती. पण तिने ज्यावेळेस हा अँटी इन्फ्लामेटरी डाएट प्लॅन फॉलो केला तर त्यानंतर तिचं वजन ड्रामॅटिकली कमी झालं आणि मेंटेन देखील आहे. तर हाच डाएट प्लॅन आपण आता बघूयात. तर सकाळी आपण 6 ते 7 वाजता उठल्यानंतर आपल्याला 2 अर्ली मॉर्निंग ड्रिंक घ्यायचे आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी करायचंय, त्याच्यामध्ये लिंबू पिळून त्याचं सेवन करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी ड्रिंक आपण ही घ्यायची आहे की रात्रभर 1 चमचा जिरा, आपल्याला 1 ग्लास काचेच्या, विशेष करून काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला ते भिजवत ठेवायचे आणि सकाळी हे पाणी उकळून आपल्याला सेवन करायचं आहे. आणि तो जो काही जिरा उरलेला आहे तो आपण चावून खाऊ शकतो. याच्यामुळे आपले जे काही पोटाच्या समस्या असतील, ब्लोटिंग, गॅसेस, इनडायजेशन, त्या निघून जाईल आणि आपण आपलं जे काही पोट आहे ते डिटॉक्सिफाय होईल, शरीर डिटॉक्सिफाय होईल. हे झालं आपलं मॉर्निंग अर्ली ड्रिंक. आपल्याला चहा कॉफी बंद करून टाकायचे आहे आणि हे हेल्दी मॉर्निंग ड्रिंक आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण येऊयात नाश्त्याकडे. नाश्त्यामध्ये आपल्याला पोहा, उपमा, त्याच नंतर विविध प्रकारचे डोसे असतील, इडली असेल, याचं सेवन करायचं. फर्मेंटेड फूड नाश्त्यासाठी बेस्ट मानलं जातं, कारण की याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये व्यवस्थित पचनक्रिया व्हावी यासाठी हेल्दी बॅक्टेरिया असतात. तर ते हेल्दी बॅक्टेरियाची गरज असते आणि आपण जे काही फर्मेंटेड फूड आहे ते जर खाल्ले, इडली, डोसा, तर त्याने आपले जे काही पोटामधली फ्लोरा आहेत, गुड बॅक्टेरिया आहे, तो वाढतो आणि आपल्या पचनाला व्यवस्थित त्याचा फायदा होत असतो. तर हे आपले गट हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला हा नाश्ता करायचा आहे. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर, नाश्ता आणि दुपारचं लंच यामधला जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण हिरवे पालेभाज्याचं सॅलेड खाल्लं पाहिजे किंवा मग एखादं फळ आपण सेवन केलं.
पाहिजे. फळामध्ये जर आपण बघितलं तर पपई असेल, ऍपल म्हणजेच सफरचंद असेल आणि डाळिंब हे बेस्ट मानलं जातं. तर याचं सेवन आपण केलं पाहिजे. याचं जर आपण सेवन करत राहिलो तर आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे. नवीन सेल प्रोडक्शन साठी त्यांनी ऊर्जा मिळणार आहे आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा आपल्या शरीराला लागणार आहे. आवश्यक अँटीऑक्सिडंट सुद्धा आपल्याला त्या फळामधून मिळणार आहे. आता आपण जेवणाकडे येऊया. जेवणामध्ये आपल्याला राईस, विद्या बालन ही साऊथ इंडियन ऍक्टर होते, त्याच्यामुळे साऊथ इंडियन लोकांना तुम्हाला तर माहिती आहे की त्यांना राईस लागत असतो. पण ते राईस, आपला जो काही व्हाईट राईस आहे तो व्हाईट राईस तिने पूर्णपणे बंद केला होता. त्याऐवजी तिने अनपॉलिश ब्राऊन राईस त्याचं सेवन करत होते. तर आपल्याला सुद्धा अनपॉलिश ब्राऊन राईसचं सेवन करायचं. त्यानंतर गहू मिळतात, गहू सुद्धा असेच अनपॉलिश गहू असतील तर त्याचं आपल्याला त्याच्या पोळ्या त्याचं सेवन आपल्याला करायचं. डाळ भात आपण खाऊ शकतो. आणि ह्या लंच मध्ये आपल्याला एक कोशिंबीर किंवा मग एक सॅलड बनवायचं आहे. काकडी, खिरा, त्याच्यानंतर टोमॅटो, मुळा यापासून जे सॅलड आपण बनवतो ते सॅलड आपल्याला त्याचं बनवून या जेवणासोबत आपल्याला घ्यायचं आहे. हलकं जेवण आपल्याला दुपारी घ्यायचं आहे. त्यानंतर संध्याकाळची वेळ येते. संध्याकाळी बऱ्याच जणांना चहा कॉफी घेण्याची सवय असते, पण ते आपल्याला चहा कॉफी पूर्णपणे बंद करून टाकायचे आहे. त्या चहा कॉफीच्या ऐवजी आपल्याला आपण मखाना घेऊ शकतो. मखानावरती काळी मिरी टाकायची आहे. मसाले टाकू नका. काळी मिरीची पेस्ट करून थोडं आपण त्याच्यावर स्प्रिंकल करायचं आहे. आणि 100% आपल्याला शुगर बंद करायची आहे. आपण सॅलड ज्या वेळेस खात असतो तर सॅलड आपण खाताना त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय तर एक जे काही जवस आहे ते जवसाची पावडर बनवायची आहे. ती जवसाची पावडर त्याच्यावर स्प्रिंकल करायची आहे की जेणेकरून आपलं जे शरीराचं मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित होईल, त्याने पचनही व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे आपल्याला काही चाट मसाला वगैरे मीठ वगैरे न टाकता सॅलेड वरती आपल्याला जवसाची चटणी टाकायची आहे. त्यानंतर आता वेळ येते रात्रीची. रात्रीची डिनर आपण झोपण्याच्या 3 तास अगोदर करायचं आहे. हे आपल्याला पाळायचं आहे. साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान संध्याकाळी आपण आपलं डिनर करून घ्यायचं आहे. डिनर मध्ये आपल्याला संध्याकाळी व्हेजिटेबल, प्युअर व्हेजिटेबल सूप घ्यायचं आहे. एक साधी भाजी, पोळी याच सेवन करायचं आहे. लाईट सूप बनवताना त्याच्यामध्ये हिंग, हळद, तूप हे टाकून आपण तो सूप बनवायचा आहे. आणि रात्री झोपण्याच्या अगोदर आपण लक्ष द्यायचं आहे आपल्याला की आपण झोपेला जाण्याच्या 3 तास अगोदर आपलं जेवण झालं पाहिजे. साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान जर आपण जेवण केलं तर उत्तमच मानलं जातं. आणि आता आपण रात्री झोपायला जाण्याच्या पूर्वी 1 तास अगोदर आपलं मोबाईल स्क्रीन असेल, लॅपटॉप स्क्रीन असेल, ज्या काही आपण काम करत असतो तो 1 तास अगोदर आपल्याला बंद करायचा आहे. कारण की आपली झोप डिस्टर्ब होत असते. टीव्ही स्क्रीन असेल, लॅपटॉप स्क्रीन असेल, मोबाईल स्क्रीन असेल. आणि आपण झोपायला जाण्याच्या पूर्वी अद्रक, हळद आणि दूध याचं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साखर न टाकता हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. याने आपल्याला शांत झोप लागेल. आपला ताणतणाव निघून जाणार आहे. तर हा डाएट प्लॅन आपण दिवसभरासाठी फॉलो केला पाहिजे. यासोबतच आपण 6 ते 8 तासाची शांत झोप घेतली पाहिजे. तर हा डाएट फॉलो करून विद्या बालनने तिचं वजन कमी केलंय. आपण सुद्धा आपलं वजन कमी करू शकता. कोणत्याही जिम न लावता, कोणताही व्यायाम न करता, पण स्ट्रिक्टली आपल्याला साखर बंद ठेवायची म्हणजे बंद ठेवायची आहे. आणि हे जे काही डाएट सांगितलेलं आहे त्या डाएट प्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.